तर या उन्हापासून बेसिकली स्वतःचा बचाव कसा करायचा? आयुर्वेद असं सांगतो की आपल्याला जे ऋतू आहेत ते खूप आवश्यक आहेत. म्हणजे बघ, पहिले आपण बघतो की हिवाळा आहे, मग उन्हाळा आहे, मग पावसाळा आहे. हे ऋतूचक्र आहे. हे असंच असणार आहे, ह्याच्यात बदल होणार नाही आहे. पण आपण आपल्या आजूबाजूला बघितलं तर इतकं पॉल्युशन वाढलेलं आहे की त्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली आहे. आज आपण साधं एक्झाम्पल बघितलं की जेव्हा सूर्यप्रकाश पडतो तेव्हा आपण साधा भिंग आणि पेपर असं ठेवलं तर त्या पेपरला पण आग लागते. म्हणजे असे प्रयोग आपण लहानपणी केलेले आहेत. तर आपल्या त्वचेचं काय होईल? किंवा आपल्या शरीरामध्ये जर तेव्हा पाण्याचं प्रमाण कमी झालं तर पित्ताची घेरी येणं इत्यादी त्राससुद्धा पेशंट्सना जाणवतात. म्हणजे उन्हाळा आला तब्येत सांभाळा इतकं हिट वाक्य आहे ना की प्रत्येकाला असं वाटतं बापरे काय उकडतंय. बघ, पहिलं सिम्पटम बॉडी आपल्याला कायम ना एक एक चिन्ह दाखवते बरोबर. की एखाद्याला उन्हाळा आलाय समजतं कसं. तर आपल्याला पहिले घाम यायला सुरुवात होतो. आपल्याला लगेच पंखा लावा यार उकडतंय असं आपल्या पहिले तोंडातनं बाहेर येतं, कारण आपल्याला गरम व्हायला लागतं. पण मग तेव्हा आपण पहिले पंखा लावतो, पाणी पितो. असे चेंजेस तर आपण स्वतः करतो. किंवा आता गॉगल लावून बाहेर जाणं, स्कार्फ लावणं किंवा उन्हाच्या वेळात बाहेरच न पडणं, अशा गोष्टी खूप जण करतात. पण ऑफिस निमित्ताने, कामानिमित्ताने अनेक जणांना काही वेळा बाहेर पडायलाच लागतं. मग आपली उन्हाळा या ऋतूमध्ये दिनचर्या कशी असावी? तर आयुर्वेदामध्ये याचं सखोल वर्णन केलेलं आहे की उन्हाळ्यामध्ये दिवसाची जर आपण सुरुवात करायची ठरवली तर मग साळीच्या लाह्या इतकं छान औषध आहे की आपल्या शरीरामध्ये ॲसिड आणि अल्कली हा बॅलन्स मेंटेन ठेवतं. म्हणजे जशी उष्णता वाढली ॲसिडिटी वाढते. म्हणजे पहिलं लक्षण ते दिसतं. बघ, आत्ता वसंत ऋतू सुरू आहे, त्यामुळे आपल्या जी उन्हाची किरणं पडतात ना आपल्या अंगावरती, डोक्यावरती, त्यांनी डोक्यामध्ये साठलेला जो कफ असतो तो पातळ होतो. अच्छा. आणि म्हणून आपण म्हणतो बघ ना की उन्हाळ्यातली होणारी सर्दी ही लवकर बरी होत नाही. याला कारण हे आहे की वर्षभर साठलेला जो कफ आहे तो आत्ता बाहेर पडतोय. आणि म्हणून आयुर्वेद आत्ता वमन करायला सांगतं वसंत ऋतूमध्ये. पण उन्हाळा आणि हे सगळं असं एकत्र येतं ना, म्हणजे आता की आता मार्च, एप्रिल, मे हे तिन्ही महिने सध्या गरमच असतात. म्हणजे आपल्याला उष्णता जाणवतेच. आणि त्यावेळी जर आपण ऋतुचर्या फॉलो केली की सकाळी उठल्यावर गुलकंद वॉटर किंवा आपण लाह्यांचं पाणी, धने जिरे पाणी असं पाणी घेऊन सुरुवात केली ना, तर सुरुवातीलाच ती उष्णता एकदम वाढत नाही. आणि कोवळा सूर्यप्रकाश घ्यायचा अंगावरती. म्हणजे मॉर्निंग वॉकला तुम्ही जात असाल तर तुम्ही सकाळी लवकर जा. म्हणजे 9 नंतर जाऊ नका. म्हणजे 6 ते 9 हा स्पॅन ठेवा. कारण सूर्यप्रकाश मिळणं पण महत्त्वाचं आहे. सो तेव्हा जर मिळाला तर तो शरीरासाठी आवश्यक असतो की शरीरामध्ये जे काही घटक आहेत त्यांचं न्यूट्रिशन मिळण्यासाठी पण हा सूर्यप्रकाश खूप महत्त्वाचं काम करतो. सूर्याचं तेज मिळतं आपल्याला त्यातनं. म्हणजे ती किरणं हवीशी असतात. म्हणजे ते आपल्याला तो सूर्यप्रकाश घ्यावासा वाटतो. आणि मग 10 नंतर जे ऊन सुरू होतं, मग 10 ते 5 म्हणजे खूपच उन्हाळा असतो की आपल्याला खूप घाम येतो, अनइझी वाटतं. मग आपण काय काय क्लुप्त्या करू शकतो अशा वेळेला. एक पेशंट आलेली, तिला इतकं म्हणजे इतका त्रास व्हायचा की ती म्हणाली की मी कॉलेजला बसूच शकत नाही. तिला एक आयडिया सांगितली. तिला सांगितलं की तू ना बरोबर कोकम सरबताची बॉटल ठेव, तर तू थोडंसं सिप ते पीत राहा किंवा धने जिरे पाणी एक छोटी बॉटल करून. तर तिने दुसऱ्या दिवशी मला काय सांगितलं, मानसीताई पहिले ना ते सरबत पिताना मला गरम गरम लागलं. म्हणजे ते सरबत पण गरम झालेलं. पण मला दुसऱ्या दिवसापासून मला त्याचा त्रास कमी जाणवला. म्हणजे शी प्रिफर्ड की मला धने जिरे पाणी खूप छान जमलं. लघवी साफ होत होती. उन्हाळ्यामुळे लघवीच्या ठिकाणी होणारी जळजळ झाली नाही. किंवा मला जो घाम ना असा खूप घामाला वास यायचा माझ्या, तो घामाचा वास कमी झाला. मग ती म्हणाली की तू सांगितलेलंस तसं मी रोज सकाळी चेहऱ्याला बर्फ फिरवूनच बाहेर पडते की ज्यामुळे माझी माझी त्वचा तजेलदार राहते किंवा जे डिटॅन होण्यासाठी मला त्याची मदत होत असते. आणि तिला तिसरी गोष्ट सांगितलेली म्हणजे काय, फ्रेश फ्लॉवर्स. उन्हाळ्यामधनं घरी आलो ना आपण की एखादं तरी फ्रेश फ्लॉवर घरी आपल्या असायला हवं. म्हणजे रोज संध्याकाळी आपण ऑफिसमधनं आलो 7 ते 7:30, तेव्हा घरामध्ये एखादा छान त्या फुलाचा सुगंध दरवळला पाहिजे. म्हणजे चाफ्याचं फूल आहे, निशिगंध आहे, जे अवेलेबल फूल आहे ना, तू बघशील की आपोआप ना त्या सुगंधामुळे पण काम होतं.
म्हणजे आपण त्या फुलामुळे आपल्या मनाला थंडावा मिळतो. म्हणजे जसं शरीर आपलं कंटाळलेलं असतं उन्हामुळे, तसं मनाला पण एक तजेलदारपणा त्यामुळे येतो, की मोगऱ्याचा वास किंवा सोनचाफ्याचा वास ह्यामुळे शरीरातला वाढलेला पित्त प्रकोप कमी होत असतो. पूर्वी बघ वाळ्याचे पडदे लावायचे, बरोबर आहे. आणि आपल्याकडे पूर्वी म्हणजे जेव्हा मातीला आपण बघ ना एक असं ते पाणी मारून ठेवतात, लिंपायची. लिंपन करायचं, की त्यामुळे ती उष्णता आतमध्ये येत नाही. किंवा गावाची जी घरं असतात ते स्पेसिफिकली कौलं का ठेवतात, की त्यातनं ते थंडावा तिथे मेंटेन राहावा म्हणून. आता तसं केल्यामुळे आपल्या शरीरातली उष्णता मेंटेन राहते. मेन काय करायचं आहे, आपल्या शरीराचं टेम्परेचर आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे, की आपल्याला ॲसिडिटी नाही झाली पाहिजे. म्हणजे प्रकोप कसा होत जाणार आहे, पहिले कफ प्रकोप, कफामुळे पित्त प्रकोप बरोबर. आणि पित्तामुळे वात प्रकोप. म्हणजे ह्या कंप्लेंट्सचं जे चक्र उन्हाळ्यामध्ये सुरू होतं, की तू बघशील तर बऱ्याच जणांना उलट्या होतात, जुलाब होतात, म्हणजे पोट बिघडतं. हे का होतं, तर अतिरिक्त उन्हामुळे इंडायजेशन होतं. आपण खूप पाणी पितो, कारण एका वेळेला खूप तहान लागल्यावर आपण बसा बसा पाणी पितो, एकदम अग्निमंद झाला. म्हणजे सगळ्या प्रकारे विचार करून, म्हणजे तुम्ही पाणी पिताना कधीही बसूनच पाणी प्यायला पाहिजे, उभं राहून पाणी प्यायचं नाही. उभं राहून पाणी प्यायलो तर ते नळ भरतात. आता तुम्ही म्हणाल ट्रेनमध्ये तहान लागली काय करायचं, येस तेव्हा प्या, एक एक घोट प्या, एकदम असं भसा घटाघटा बसा नाही. घटाघटा पाणी पिऊ नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जमलं तर उन्हाळ्यामध्ये दिवसातनं 2 वेळा आंघोळ करा. म्हणजे सकाळी एकदा आणि रात्री एकदा, म्हणजे तुमच्यामध्ये पित्त प्रकोप होणार नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता वेगवेगळ्या भाज्या असतात बघा, आत्ता येणाऱ्या ज्या भाज्या आहेत, आता त्यांनी त्याच्यामध्ये घ्यायच्या आणि कडधान्य असायलाच हवीत. म्हणजे एका जेवणामध्ये जर आपण भाज्या घेतल्या तर संध्याकाळी असा हलका कडधान्ययुक्त असं काहीतरी भाजी करायची, पोळी करायची, की त्यांनी हलकेपणा येतो. किंवा आपण मग दडपे पोहे करतो, तर दडपे पोह्यांमध्ये बघ टॉमॅटो असतो, खोबरं असतं, लिंबू असतं, की त्यामुळे काय होतं, पोहे हे बेसिकली आपल्या शरीरातलं ॲसिड शोषून घेतात. पोह्यांवर आपण पोहे धुतो बघ, पोहे शिजवून करतो तेव्हा ते कसं ॲसिड शोषून घेतं. तसंच काम हे आपण दडपे पोहे हे आहारात ठेवले ना, तर शरीरातली उष्णता मेंटेन राहायला खूप छान मदत होत असते. आता आपण गॉगल्स लावतो का, तर डोळ्यांची काळजी घेण्यासाठी. कारण डोळे हे मेन पित्ताचं स्थान आहे, कफाचं स्थान आहे. डोळ्यांना सगळ्यात जास्त त्रास होतो उन्हाचा. अच्छा. डोळ्यांची जळजळ. त्याच्यानंतर बऱ्याच जणांना ना डोळे येणं पण ह्या ऋतूमध्ये होऊ शकतं. म्हणजे डोळे लाल होतात. मग त्यांना प्रश्न पडतो की आता काय करायचं. तर हे पित्त प्रकोपामुळे सगळं होत असतं. तर असंच स्वतःच्या मनाने काही करू नका, की तुम्ही जवळच्या तुमच्या डॉक्टरांना दाखवा, की माझा डोळा सतत लाल होतोय, काय करायला पाहिजे, काय केल्यावर तो डोळा लाल होणार नाही, काय मी याची काळजी घेऊ. म्हणजे उन्हाळ्यामध्ये डोळ्यावरती गुलाब पाण्याच्या घड्या किंवा निरस्या दुधाच्या घड्या ह्या आपण ठेवायलाच हव्यात. कारण डोळ्यांनीच तर दिसतंय ना, ब्लर दिसून चालणार नाही आहे. की म्हणजे आपण दिवसेंदिवस रोज मोबाईल म्हणजे बघायलाच लागतो, काही कामं असतात किंवा कधी कधी सर्फिंग सगळे करतात, त्यामुळे आपल्या डोळ्यांची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते, की त्वचेचे प्रॉब्लेम हे खूप वाढत आहेत. सध्या सगळ्यांना खाजेचे विकार आहेत. म्हणजे शीतपित्त नावाचा एक प्रकार असतो, की ज्याच्यामध्ये अंगावरती असे मोठमोठे चट्टे येतात आणि ते चट्टे येऊन अंगाला खाज येते. हे स्पेसिफिकली उन्हाळ्यात खूप बघायला मिळेल. तू बघशील तर सोरायसिसचे पेशंट, खाजेचे पेशंट, ह्या सगळ्यांना उन्हाळ्यामध्ये अधिक खाज येते. सोपा उपाय करा, रोज रात्री खोबरेल तेल अंगाला लावून झोपा. म्हणजे ती खाज आणि तो दाह कमी व्हायला मदत होईल.